इराण आणि इस्रायल युद्ध आता अजून भडकण्याची शक्यता असून आता थेट तिसरं महायुद्ध होतं की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे। याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इराणला पाठिंबा दिला आहे। नक्की काय घडतंय या युद्धात सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण अशा प्रकारच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमीच देत असतो। व्लादिमीर पुतिन यांनी इराणच्या राष्ट्रपतींशी फोनवरून चर्चा करून आम्ही इराणच्या सोबत आहोत असा स्पष्ट संदेश दिला आहे। मध्य पूर्व आशियातील तणावपूर्ण स्थितीवर या दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली। रशिया युक्रेन युद्धामुळे जग आधीच दोन गटात विभागले गेले असताना पुतिन यांचं हे पाऊल आगीत तेल ओतणारं ठरत आहे। रशिया आणि इराणची ही जवळीक अमेरिका आणि पाश्चात्य देशांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे। इस्रायलला अमेरिकेची साथ आहे, तर इराणच्या पाठीशी आता रशिया उभा ठाकला आहे। यामुळं हे युद्ध केवळ दोन देशांपुरतं मर्यादित न राहता जागतिक युद्धाचं रूप घेऊ शकतं। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? यामुळं तिसरं महायुद्ध सुरू होईल का? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।